भोंदू खरात विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल. मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत ईडीकडून प्राथमिक तपासाला सुरुवात. खरातच्या सर्व मालमत्तेची कसून चौकशी होणार. अशोक खरात सोबत बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार. 5 जण रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय. तर भोंदू खरात प्रकरणात नाशिकमधील व्यंकटेश फार्मर कंपनीची SIT कडून चौकशी. भोंदू खरात प्रकरणाचे धागे दोरे पालघरपर्यंत. नगर परिषद निवडणुकीतील विजयासाठी काही उमेदवारांनी भेट घेतल्याची माहिती. खरातनं मंत्र दिलेल्या उमेदवारांचा पराभव. 27 जानेवारीला समता पतसंस्थेचे अशोक खरातला 17 मेसेज. तर दादांच्या अपघाता दिवशीही 29 मेसेज. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची धक्कादायक माहिती. आम्ही विषयावर लढतो, राजकारण करत नाही. CDR वर प्रश्न विचारणाऱ्या सुषमा अंधारे राऊतांना दमानिया यांनी सुनावलं. पत्रकार परिषदेदरम्यान अंजली दमानिया यांना अश्रू अनावर. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा अर्ज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भरला अर्ज. उमेदवारी अर्जाआधीच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सुनेत्रा पवार भाऊक. अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर. बारामतीकर कार्यकर्त्यांना कधीही अंतर देणार नसल्याचं वक्तव्य. बारामती पोटनिवडणुकीतून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची माघार. महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या विनंतीनंतर हाकेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांचा फोटो. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांसोबत शरद पवारांचाही फोटो. बॅनरवरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना वेग येण्याची शक्यता. राहुरी पोटनिवडणूक बिनविरोधसाठी भाजपचे प्रयत्न. राधाकृष्ण विखे, रवींद्र चव्हाणांनी घेतली तनपुरेंची भेट. तनपुरे आणि फडणवीसांची फोनवरून चर्चा. प्राजक्त तनपुरे निवडणुकीतनं माघार घेणार का, याकडे लक्ष. संसदेत नवनियुक्त खासदारांचा शपथविधी. उपराष्ट्रपतींकडून खासदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ. महाराष्ट्रातील शरद पवार, रामदास आठवलेंसह 5 खासदारांनी घेतली शपथ.